स्टँडर्ड 7 जनरल सायन्स यामधला आपला लेसन नंबर 7 सुरू आहे, मोशन, फोर्स अँड वर्क. यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की स्पीड म्हणजे काय, त्यानंतर व्हेलॉसिटी मीन्स पाहिलं होतं, डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं. तर स्पीड म्हणजे काय सांगितलं, स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिट टाईम. त्याचं एकक सांगितलं होतं, ते काय आहे स्पीड, हे काय स्केलार क्वांटिटी म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं होतं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट ऑकर्ड इन युनिट टाईम. व्हेलॉसिटी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी इन युनिट टाईम. किंवा डिस्प्लेसमेंट पाहिली होती. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ मुव्हिंग बॉडी इन वन डिरेक्शन फ्रॉम द ओरिजिनल पॉईंट टू रीच द फायनल पॉईंट. म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या फायनल पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी झालेली त्याची हालचाल म्हणजे डिस्प्लेसमेंट, हे सांगितलं होतं. त्यानंतर डिस्टन्स म्हणजे काय सांगितलं होतं, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ रूट ॲक्च्युअली ट्रॅव्हल्ड बाय द मुव्हिंग बॉडी. म्हणजे त्या बॉडीनं रूट ट्रॅव्हल किती केला हे सांगणं म्हणजेच काय, डिस्टन्स झालं. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला पाहिला होता आपण, डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. त्यानंतर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला सांगितला होता, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम टेकन. तर द युनिट ऑफ स्पीड ऑफ व्हेलॉसिटी, युनिट ऑफ स्पीड ऑर व्हेलॉसिटीचं काय सांगितलं होतं, मीटर पर सेकंद. म्हणजेच व्हेलॉसिटीलाच आपण स्पीड म्हणतो. त्यानंतर आता आपल्याला आजचा पॉईंट पाहायचा आहे नंतरचा, ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते आता आपण पाहू. इन द प्रिव्हियस एक्झाम्पल द ट्रक कन्वर्ट द डिस्टन्स ए बी ॲट द व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर, बी सी ॲट 30 किलोमीटर पर आवर अँड सी डी ॲट 40 किलोमीटर पर आवर. इट means that the velocity for the distance CD is greater than the velocity of the distance BC. From the number of seconds required for this change in velocity is taken place. म्हणजे काय, तर आपण मागच्या वेळेस उदाहरण पाहिलं होतं, एक्झाम्पल मागच्या लेक्चरमध्ये एक ट्रकचं. तर त्या ट्रकनं ए टू बी हे डिस्टन्स पार करण्यासाठी तिला 60 किलोमीटर पर आवर एवढा टाईम लागलेला होता. तर त्यानंतर बी सीसाठी 30 किलोमीटर्स पर आवर लागला होता आणि सी डीसाठी 40 किलोमीटर पर आवर एवढा टाईम त्यांना लागला होता. इट मीन्स म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी फॉर डिस्टन्स म्हणजे त्या डिस्टन्सची व्हेलॉसिटी सी डी इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी फॉर द डिस्टन्स बी सी. म्हणजे सी डीची व्हेलॉसिटी बी सीच्या डिस्टन्सपेक्षा कशी होती, जास्त होती. फ्रॉम द नंबर ऑफ सेकंड रिक्वायर्ड फॉर धिस चेंज इन द व्हेलॉसिटीज टेकन प्लेस. म्हणजे काय, त्या व्हेलॉसिटी चेंज होण्यासाठी त्या डिस्टन्समध्ये काय झाला होता, टाईममध्ये आपला बदल झाला होता. म्हणजे तिथं त्यांनी स्पीड वाढवल्यामुळं ते काय झाला होता, टाईम ग्रेटर झाला होता. म्हणजे काय सांगता येईल, द चेंज इन व्हेलॉसिटी पर सेकंड कॅन बी डिड्यूस. म्हणजे आपण प्रत्येक सेकंदाला द व्हेलॉसिटी चेंज केली तर तिथला काय होईल, टाईम, तिथला डिस्प्लेसमेंट कशी होईल, चेंज होईल. दिस इज द ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय सांगता येईल, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे आपण जर स्पीड वाढवली तर काय होईल, डिस्प्लेसमेंट जास्त होईल. आता साधं उदाहरण पहा, तुम्ही मोटरसायकल चालवली असेल किंवा पाहिली असेल, तर ज्यावेळेस तुम्ही ते ॲक्सेलरेटर वाढवता, राईट हँडला असतं, त्यावेळेस काय होतं, पॉझिटिव्ह म्हणजे पुढच्या तुमच्या बाजूनं जर ते प्रेस केलं तर त्याची काय होती, स्पीड वाढती गाडीची. आणि ज्यावेळेस तुम्ही ते सोडून देता त्यावेळेस ते काय होतं, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन म्हणजे जी कॉन्स्टंट आहे त्या स्पीडनं ती गाडी चालती. म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंट होती, म्हणजे त्याची स्पीड वाढून एका ठिकाणून जास्त जाण्याची जी स्पीड आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, ॲक्सेलरेशन. म्हणजे काय झालं, त्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला, किती वेळेत झाला हे सांगणं म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे त्या व्हेलॉसिटीचा रेट किती चेंज केला यावरती आपण त्याला ॲक्सेलरेशन म्हणतो. तर मग हे ॲक्सेलरेशन काय काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला पाहिजे. फॉर्म्युला कसा लिहिता येईल त्याच्यासाठी, तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे ॲक्सेलरेशन काढायचं तर त्या व्हेलॉसिटीमध्ये किती चेंज झाला आहे तो वरच्या बाजूला येईल आणि त्या चेंज होण्यासाठी लागणारा टाईम. म्हणजे ह्या दोघांचा रेशो काढला की आपल्याला काय काढता येईल, ॲक्सेलरेशन. ओके. You know that the truck driver increase or decrease the velocity of the truck by means the accelerator. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे ट्रकचा ड्रायव्हर काय करतो, त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो.
ह्याचाच अर्थ काय, तर तो काय करतो, ॲक्सेलरेटर वाढवतो किंवा कमी करतो. यू माईट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स ऑन द क्लॉकवर्क स्प्रिंग. म्हणजे तुम्ही आता खेळणीतली गाडी घ्या. व्हेन इट रिलीज ऑन अ फ्लोट फ्लोअर आफ्टर विडिंग अप द स्प्रिंग इट गोज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खेळणीतल्या गाडीला चावी देता त्यावेळेस ती फ्लॅट सरफेसवर काय होते, फास्ट पळते. आणि हाऊएव्हर व्हेन इट इज हिट ऑन वन साईड इट चेंज डिरेक्शन अँड कीप्स गोईंग. म्हणजे काय, ज्यावेळेस ती एखाद्या भिंतीवरती आदळते त्यावेळेस ती काय करते, तिची डिरेक्शन चेंज करते, म्हणजे तिची पोझिशन ती चेंज करते. इट कोलाइड्स इन टू वॉल इट स्टॉप्स. आणि ती भिंतीवर आदळली की थोडा वेळ थांबते. इट मीन्स दॅट इट्स व्हेलॉसिटी चेंज. म्हणजेच काय, तर तिची तिथं काय झाली, त्या गाडीची व्हेलॉसिटी चेंज झाली. हाऊ डिड दिस चेंज टेक प्लेस. मग हे असं कशामुळं झालं. इट हॅपन्स बिकॉज द कार कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ द समथिंग एक्सटर्नल टू इट. मग ही प्रोसेस कशामुळं घडले, तर त्या मोटरवरती, त्या कारवरती बाहेरील कशाचा तरी संपर्क आल्यामुळं काय झालं, ती गाडी त्या ह्याच्यावरती भिंतीवर आदळली, तिनं पोझिशन बदलली किंवा ती स्टॉप झाली. मग असंच अजून एक उदाहरण तुम्हाला पाहायचं झालं. ऑन अ फुटबॉल ग्राउंड हाऊ डज द डिरेक्शन ऑफ द बॉल मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन चेंज. मग ज्यावेळेस तुम्ही फुटबॉल खेळणारे प्लेयर पाहिले असतील त्यावेळेस ते काय करतात, बॉलची डिरेक्शन चेंज करतात. तर कशी करतात, त्याला ते पायाने एका साईडला वळवतात आणि तो बॉल काय होतो, दुसऱ्या डिरेक्शननं मूव्ह होतो. वी सी सम प्लेयर चेंजिंग इट्स डिरेक्शन बाय किकिंग आउट. काही किक मारून त्या बॉलची डिरेक्शन चेंज करतात. व्हेन इट्स डिरेक्शन चेंज द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल चेंजेस, दॅट इज टू से अँड ॲक्सेलरेशन टेक प्लेस. म्हणजेच काय सांगता येईल, जर एखादा खेळाडू तो चेंडू पायानं ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो, म्हणजे खेळाडू खेळताना त्या बॉलचा, तर दिशा बदलण्यामुळं काय होतं, त्या बॉलचा काय झालेला आहे, व्हेलॉसिटी चेंज झालेली. म्हणजेच तिथं काय घडलेलं आहे, ॲक्सेलरेशन घडलेलं आहे. ओके. द एक्स्ट्रॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, तिथे एखाद्या त्या बॉलवरती काय केलेलं आपण, फोर्स अप्लाय केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस फोर्स त्या बॉडीवरती, त्या वस्तूवरती अप्लाय केला त्यावेळेस तिला काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. आणि डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर ती काय झाली, एखाद्या वेळेस डिरेक्शन चेंज करते. म्हणजेच तिनं घेतलेला तो टाईम आहे. म्हणजेच काय तिथं झालं, ॲक्सेलरेशन. म्हणजे त्या बॉडीवरती कशाचा तरी फोर्स काय झाला, ॲक्ट झाला. म्हणून आपण ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय म्हणलेलं आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर चेंज. म्हणजे त्या वस्तूची व्हेलॉसिटी कशी चेंज झाली, किती वेळात चेंज झाली, ह्याचा जर रेशो काढला तर आपल्याला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं. ओके. मग ह्या ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे, तर युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे, फोर्स अँड ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन पाहिलेलं आहे. आता फोर्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण कुठल्याही वस्तूला हलवण्यासाठी, त्या वस्तूची, त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट करण्यासाठी त्या बॉडीवर एक प्रकारचा आपण काय करतो, फोर्स करतो. म्हणून त्या वस्तूची काय होते, डिस्प्लेसमेंट होते. आणि ते हे करण्यासाठी आपण काय म्हणलेलं आहे, ॲक्सेलरेशन. आता ह्या दोघांचा कसा संबंध आहे, कसा आलेला आहे, तो आता आपल्याला पाहायचा आहे. आता इथं तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट करून पाहायचा. आता काय करायचं, टेक अ ग्लास मार्बल्स अँड लेट इट रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप. आता काय करा, छोट्याशा एका मोठ्या टेबलवरती काय करा, काचेच्या खेळण्यातल्या ज्या गोट्या असतात त्या घेऊन काय करा, त्याला असं गरंगळत जाऊ द्या, म्हणजे त्यावरती सोडा. आणि आफ्टर सम टाईम इट्स व्हेलॉसिटी विल डिक्रीज अँड इट विल स्टॉप. म्हणजे काही वेळानंतर त्याच्यावरची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होईल, डिक्रीज होईल, कमी होईल. ज्या फोर्सनं तुम्ही सोडला तो फोर्स काय झाला, कमी झाला. आणि ती गोटी काय झाली, जागेवरती स्टॉप झाली. तसंच ऑन अ कॅरम बोर्ड. आता कॅरम बोर्डवरती तुम्ही पाहिलेलं आहे, द कॅरम बोर्ड कॉईन पुश बाय अ स्ट्रायकर विल मूव्ह फॉरवर्ड सम डिस्टन्स अँड देन कम टू अ स्टॉप. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅरम बोर्डवरती एखादा स्ट्रायकर मारतो, जेवढ्या फोर्सनं तेवढा तो अंतर पार करतो आणि काही वेळानंतर तो काय करतो, स्टॉप होतो. इफ द कॉईन इज पुश आफ्टर applying talcum powder to the carom board it will keep moving for a longer time and then come to the stop. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टल्कम पावडर, म्हणजे एखादी पावडर त्या कॅरम बोर्डवर ते टाकता आणि स्ट्रायकरनं त्या गोटीला मारता, त्यावेळेस काय होतं, ती गोटी फास्ट पळते, म्हणजे जास्त जोरामध्ये तिची मूवमेंट होते. आणि नंतर काही वेळानंतर ती पण स्टॉप होते. व्हॉट कॅन यू इन्फर फॉर दिस. मग आता यावरून तुमच्या काय लक्षात आलं, the velocity of the coin decreases due to the force of fraction and the coin stops.
म्हणजे काय, त्या तिथं जे फ्रॅक्शन निर्माण झालं, घर्षण निर्माण झालं, तर ते कशामुळं, घर्षणामुळं काय झालं, त्या कॉईनचा काय झालेला आहे, वेग म्हणजे त्याचा फोर्स काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. इफ द फ्रॅक्शन बिटवीन कॅरम बोर्ड अँड द कॉईन इज रिड्यूस, आणि त्या दोघांमधलं फ्रॅक्शन कमी झाल्यामुळं तो कॉईन काय झालेली आहे, फास्ट पळायला लागलेली आहे. द कॉईन कीप्स मुव्हिंग फॉर अ लॉंग टाईम, म्हणजे ती कॉईन, ती गोटी त्या कॅरम बोर्डवरची काय होती, घर्षण कमी असल्यामुळं, फ्रॅक्शन कमी असल्यामुळं जास्त तिथं फास्ट पळते, म्हणजे जास्त फोर्सनं ती मूव्ह होते. इट वुड मीन्स दॅट इफ नो फोर्स ऑफ फ्रॅक्शन इज ॲक्टिंग ऑन द मूव्हिंग बॉडी इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवरती कोणतेही फ्रॅक्शननं कार्य जर करत नसेल, कोणतंही फ्रॅक्शन तिचं जर काम करत नसेल, तर ती वस्तू एकसारख्याच वेगानं काय होते, ती मूव्ह होत राहते. मग ह्या गोष्टी लक्षात घेऊन सुरुवातीला सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यानं काय केलेले, काही लॉ शोधून काढलेत. तर त्यातले त्यांनी 3 लॉ शोधले. त्यापैकी पहिला फर्स्ट लॉ तुम्हाला इथं अभ्यासाला दिलेला आहे. आता हा फर्स्ट लॉ काय आहे पाहू आपण. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता काय आहे, इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज. म्हणजेच एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स जर अप्लाय केला नाही, तर त्या बॉडीमध्ये काय होत नाही, मूवमेंट होत नाही. म्हणजेच काय, तिची व्हेलॉसिटी चेंज होत नाही. दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सेलरेट. म्हणजेच त्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेट होतं का, ती बॉडी ॲक्सेलरेशन करते का, तर नाही, ॲक्सेलरेट होत नाही. म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स लावला नाही, तर ती वस्तू जिथं स्थिर आहे तर ती स्थिरच राहील. जर हलवली नाही तर ती जागा बदलेल का, तर नाही. तर तिला जर आपल्याला मोशन द्यायची असेल तर ती काय करावं लागेल, तिला आपल्याला कुठेतरी फोर्स द्यावं लागेल, आणि ती काय होईल, त्या फोर्सच्या दिशेनं मूव्ह होईल. इफ इट इज इन मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी अँड इन द सेम डिरेक्शन. म्हणजे आपण तिला फोर्स दिला की ती काय होईल, एका कंटिन्युअसली त्या दिलेल्या फोर्सप्रमाणे एकाच डिरेक्शनमध्ये ती काय होईल, मूव्ह होईल. ओके. म्हणजेच काय, तर यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स. यू हॅव सीन दॅट अ बॉडी इज ॲक्सेलरेटेड ड्यू टू अ फोर्स. म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीला काय करता, ॲक्सेलरेट करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला तिथं फोर्सची आवश्यकता असते, हे आपण पाहिलेलं. मग ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ॲक्सेलरेशन हे काय आहे, ही व्हेक्टर क्वांटिटी. ओके. आता इथे एक एक्सपेरिमेंट तुम्हाला करून ट्राय दिस दिले. प्लेस अ वेट ऑफ 1 किलोग्राम ऑन अ स्मूथ वुडन टेबल. स्प्रेड सम टल्कम पावडर इव्हेंटली ऑन अ टेबल. नाउ पुल 1 kilogram weight with the acceleration of 1 meter per second square. Again pull it with an acceleration of 2 meter second per square. It means that now you have applied a force of 2 Newton. You will have to take many trial for these examples. म्हणजे काय करायचे, तुम्हाला एक लाकडी टेबलवरती काय 1 किलोग्राम वजन ठेवायचे, आणि त्याच्यावरती काय करा, टेबलवरती थोडं पावडर टाकून ते काय करा, व्यवस्थित पसरा. आणि मग आता काय करा, 1 किलोग्राम वजनाचं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या ॲक्सेलरेशननं ते ओढा, आणि पुन्हा नंतर काय करा, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या ॲक्सेलरेशनने ओढा. म्हणजेच आता तिथं काय झालं, 2 न्यूटन इतकं फोर्स तुम्ही तिथे लावला. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, वारंवार हा एक्सपेरिमेंट रिपीट करा, ह्याच्यात ट्रायल घ्या, पहा तुम्हाला काय जाणवतं ते. म्हणजेच काय लक्षात येईल, फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सेलरेशन दॅट इट प्रोड्यूस. म्हणजे ज्यावेळेस फोर्स हे त्याने निर्माण केलेल्या ॲक्सेलरेशनप्रमाणे काय जातो, मोजल्या जातो. लक्षात आलं, फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सेलरेशन दॅट इट प्रोड्यूस. You have learned about the relationship between displacement of a body resulting from the force to it and work done. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला जर हलवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता, त्या बॉडीवरती फोर्स ॲप्लाय करता. मग त्या बॉडीवरती फोर्स ॲप्लाय केल्यानंतर काय होतं, त्या तिथून त्याची डिस्प्लेसमेंट होते. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजेच तिथं काय झालं, एक प्रकारचं वर्क तयार झालं. आणि हे वर्क कसं तयार झालं, आता आपण हे पुढच्या पॉईंटमध्ये पाहू. फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क.
आता पहा इथं साईडला तुम्हाला एक फिगर दिलेली वर्कची. इन द फिगर अलॉंग साईड अ स्ट्रिंग अटॅच टू अ वुडन ब्लॉक ऑन अ टेबल इज पास ओव्हर अ पुली अँड टाईड टू अ वेट. म्हणजे काय, ऑन ॲप्लाइंग a sufficient weight the block will be seen to move. Which force is being applied here? How can this force is increase? What will happen on applying more force? When we can say that work is done by the applied force. आता ह्या फिगरमध्ये काय दाखवले तुम्हाला, एक टेबलवरती काय केले, दोरी लावून एक कप्पी म्हणजे पुली लावलेली आहे त्या टेबलला, आणि त्या पुलीला काय केलेले, दोरीच्या साह्यानं वेट बांधलेलं आहे, आणि ते एक टोक त्या वेटला बांधलेले आहे आणि दुसरं टोक कुठे वुडन ब्लॉकला बांधलेले, म्हणजे लाकडी ठोकळ्याला बांधलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय दिसेल, तर ज्यावेळेस तुम्ही त्या पुलीला जे वजन लावलेले ते जसं जसं वाढवल तसं तसं ते ठोकळा काय होईल, मागचा वुडन ब्लॉक काय होईल, पुढे पुढे ओढला जाईल. म्हणजे इकडं तुम्ही वेट वाढवलं की तिथं काय झालं, त्या ठोकळ्याची त्या वुडन ब्लॉकची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजेच इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस. म्हणजे तिथं त्या ब्लॉकची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली असं आपल्याला म्हणता येईल. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट, मग ह्या डिस्प्लेसमेंटमुळं काय म्हणता येईल, यू से दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क. म्हणजेच त्या फोर्सनं काय केलं, तिथं काहीतरी काम केलं, वर्क केलं. कॅन यू मेजर धिस वर्क. आपण हे वर्क मोजू शकतो का. यू नो दॅट वर्क डन डिपेंड्स अपॉन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे वर्क कशावरती अवलंबून आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. म्हणते लावलेला फोर्स आणि त्या वस्तूची झालेली डिस्प्लेसमेंट, म्हणजेच तिथं काय तयार झालं, वर्क तयार झालं. मग ह्याच्यासाठी काय त्याच्यामध्ये रिलेशन आहे, तर ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला कसा काढता येईल आपल्याला वर्क काढायचं झालं तर, वर्क इज इक्वल टू किंवा वर्क डन बाय फोर्स is equal to force applied to the body multiplied by displacement of the body that taken place in direction of the force. म्हणजेच वर्क म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, वर्क इज डिनोटेड बाय W, फोर्स इज डिनोटेड बाय F आणि डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय S. तर मग फॉर्म्युला आपल्याला कसा लिहिता येईल, W इज इक्वल टू F मल्टिप्लाइड बाय S. म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात. तर आता ह्याचं SI युनिट काय आहे, तर ह्या वर्कचं SI युनिट आहे जूल, किंवा द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. तर ह्याचं युनिट काय आहे, न्यूटन पण आहे. अँड द डिस्प्लेसमेंट इन मीटर, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर. आणि CGS सिस्टीममध्ये वर्क इन अर्ग्जमध्ये काउंट केले जातं. म्हणजे CGS सिस्टीममध्ये ह्याचं वर्कचं युनिट काय आहे, तर अर्ग्ज आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या आता हे. आतापर्यंत काय शिकलो आपण, ॲक्सेलरेशन इज द चेंज इन वेलॉसिटी इन युनिट टाईम, आणि त्याचं युनिट काय दाखवलं आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर दाखवले. नंतर आपण काय पाहिलं, वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी इज जूल अँड SI युनिट इन अर्ग्ज. म्हणजे वर्कच्या ह्याच्या आपण काय पाहिलेले युनिट पाहिलेले. तर आत्तापर्यंत आपण हा इथं जे अभ्यास केलेला हा तुमच्या पूर्ण लक्षात आलेला असेल, आणि नसेल तर ह्यामधलं काय करायचं तुम्हाला, फक्त ह्याच्यातली स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, आणि हे जे डिस्टन्सचे डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले जे दिलेत ते लक्षात ठेवा. ह्याचे युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचे, की स्पीडचं युनिट काय आहे, ॲक्सेलरेशन कशामध्ये मोजलं जातं, हे सगळे पॉईंट, ह्या सगळ्याच्या डेफिनेशन तुम्ही पाठ करा. आता इथं हा आपला काय झालेला आहे, हा लेसन नंबर 7 मोशन फोर्स अँड वर्क कंप्लीट झालेला आहे. यानंतर ह्याची एक्सरसाइज मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये टाकेल. ओके, बाय.